फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना चॉकलेट देण्याचं काम हे लोक करत आहात असं आम्हाला वाटत आहे। जर इथंच असले कामगार तर रोजगार इथं मिळाला तर त्याचं चलन आपल्या महाराष्ट्रातच फिरेल, गुजरातमध्ये न जाता। रस्ते प्रॉपरली खूप खराब झालेले आहेत, प्रॉपर सिटीमध्ये बघा किंवा मग खेडेगावात बघा। काँग्रेसचे वजन वाढलंय, उमेदवार निवडून काँग्रेस वजनच वाढलंय, काम कुठं वाढलंय त्यांचं। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस चांगले आहेत। देवेंद्रजींना मुख्यमंत्रीच्या रूपात आम्ही बघण्यासाठी उत्सुक आहोत। नमस्कार, सकाळ मीडियाचा विधानसभा डायरी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आज आपण नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा मतदारसंघात आहोत आणि यातील नागरिकांच्या ज्या काही सामान्य नागरिकांच्या समस्या आहेत, विधानसभा म्हणून आमदार ते कोणाकडे बघता, या सगळ्या गोष्टी आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। मागच्या विकासात्मक भाजपच्या 2 टर्ममध्ये, मागच्या टर्ममध्ये राजेश पाडवी साहेब या ठिकाणी आमदार होते। त्यांच्या माध्यमातून विकासाचे अनेक मुद्दे या शहादा तळोदा मतदारसंघामध्ये आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतात, परंतु स्थलांतराचा आणि आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांचे मुद्दे आज आता गया तसेच आहेत। पुढच्या काळामध्ये त्यांच्या दृष्टिकोनातून आश्वासक चेहरा आम्ही त्यांना बघतो, तरुणांचे ते रोल मॉडेल आहेत। त्या दृष्टिकोनातून पुढच्या काळामध्ये या प्रश्नांवर ते नक्कीच प्रकाश टाकतील असा विश्वास वाटतो। आमदार म्हणून कोणाकडे बघता सध्या विधानसभा आमदार म्हणून पुन्हा एकदा राजेश पाडवी साहेब यांच्याकडे आम्ही एका प्रेरणेने बघत आहोत या मतदारसंघाच्या विकासासाठी। मुख्यमंत्री म्हणून चेहरा कोणता असावा असं वाटतं तुम्हाला? मुख्यमंत्री म्हणून उत्तम प्रशासनावर ज्यांची पकड या महाराष्ट्रामध्ये राहिलेली आहे, पण देवेंद्र फडणवीसांसारखा आश्वासक चेहरा महाराष्ट्राला मिळू शकला नाही, म्हणून पुन्हा एकदा देवेंद्रजींना मुख्यमंत्रीच्या रूपात आम्ही बघण्यासाठी उत्सुक आहोत। मागील 10 वर्षापासून शहादा तळोदा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि गेल्या 5 वर्षापासून आमदार राजेश दादा पाडवी हे विकासात्मक दृष्टिकोनातून काम करीत आहेत, परंतु शेतकऱ्यांची इथं कुठेतरी नाराजी आहेत। अनेक शेतकऱ्यांचे इथे प्रश्न असे आहेत की 2022-23 चे जवळजवळ 594 शेतकरी असे आहेत की त्यांचे 7 कोटी अनुदान येणे बाकी आहे। तसंच 2023-24 चे 3100 शेतकरी आहेत ज्यांचे 30 कोटी अनुदान ठिबक सिंचनाचे येणे बाकी आहेत। असं जर आपण एकंदरीत बघायला गेले 2022 ते 2024 पर्यंतचे जवळजवळ 40 कोटी रुपये शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन अनुदानाचे आलेले नाहीयेत। आपण जर याच्यात बघितलं की मुळात जेव्हा ठिबक आपण घेतो तेव्हा शासन पूर्ण रक्कम जमा करायला सांगते आणि त्याच्यावर अनुदान देत असते। काही शेतकरी आम्हाला असे भेटले की त्यांनी कर्ज काढून ते अनुदानासाठी ठिबक सिंचन घेतलेलं, परंतु आज 2 वर्ष होत आलेली, ते कर्ज घेऊन त्यांनी ते ठिबक घेतलं, तर तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा की ते अनुदान भेटलं जरी तर त्याला दंड तर व्याजाच्या रूपाने भरावाच लागणार आहे, तर त्या अनुदानाचा उपयोग काय? आम्ही यासाठी आमदार साहेबांशी संपर्क साधलेला, खासदार साहेबांशी संपर्क साधलेला आणि जिल्हा कृषी अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क साधलेला वेळोवेळी। फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना चॉकलेट देण्याचं काम हे लोक करत आहात असं आम्हाला वाटत आहे की ज्या जुन्या योजना आहेत त्या तुम्ही प्रभावीपणे राबवा। नवीन योजना राबवण्यापेक्षा, नवीन योजना जाहीर करण्यापेक्षा ज्या जुन्या योजना आहेत त्यांना प्रभावीपणे जर राबवलं तर नक्कीच त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल आणि नक्कीच त्याचा फायदा सरकारला होईल। मागील 10 वर्षामध्ये तर आमदार राजेशदादा पाडवी आहेत, त्यांचा युवकांशी चांगलाच कॉन्टॅक्ट आहे आणि युवकांमध्ये त्यांचं नाव देखील चांगलं आहे आणि त्यांनी केलेले कामही चांगले आहेत, बऱ्यापैकी कामं झालेले आहेत आणि व्यवस्थितरित्या चांगल्या क्वालिटीचे पण झालेले आहेत। पण फक्त एवढं जे व्यापाराच्या दृष्टिकोनातून एकच म्हणणं आहे की जे काही स्थलांतर होतं इथून गुजरातमध्ये, त्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष दिलं आणि या इथं जर व्यापाऱ्यांसाठी किंवा जे काम करणारे मजदूर लोक आहेत त्यांच्यासाठी जर इथं काहीतरी करता आलं तर अतिशय उत्तम आहे की त्याप्रमाणे आपल्या इथला जो काही व्यापारी ग्रुप आहे त्यांच्यासाठी एक उपयुक्त गोष्ट होईल होती। कारण की जर इथंच असले कामगार तर रोजगार इथं मिळाला तर त्याचं चलन आपल्या महाराष्ट्रातच फिरेल, गुजरातमध्ये न जाता। इथून लोक स्थलांतर करतात, 2-2, 3-3 महिने लोक तिकडे जातात, आपल्या गावातील लोकसंख्या देखील सगळी कमी होऊन गेलेली असते, त्याच्यामुळे व्यापाऱ्यांना तो फार मोठा फटका असतो। साहेबांनी या गोष्टीकडे थोडं लक्ष दिलं तर अति उत्तम होईल। बाकी कामं तर साहेबांचे खूपच चांगले आहेत सगळे। मुख्यमंत्री म्हणून कोणाकडे बघता चेहरा असावा? मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस। आमदार साहेबांचं प्रॉपरली काम एकदम चांगलं, जे उत्तम प्रतीने, परंतु जे बाकीचे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, जसे की आता बऱ्याच शाळांमध्ये आणि नंदुरबारमध्ये मुलं सुरक्षित नाहीत, मुली पण सुरक्षित नाहीत, तर थोडं त्यांच्याकडेही लक्ष द्यावं। परत शेतकऱ्यांचे जे भरपूर प्रश्न आहेत आता
जसं आता अतिवृष्टी झालेली आहे काही भागात, आमच्या ज्या काही भागात आहेत त्यांच्यात अतिवृष्टी झालेली आहे, त्यांच्याकडे थोडं आमदार साहेबांचे लक्ष गेलं पाहिजे. आणि उद्योगधंद्यांमध्ये फक्त रस्ते प्रॉपरली खूप खराब झालेले आहेत. प्रॉपर सिटीमध्ये बघा किंवा मग खेडेगावात बघा, रस्ते एकदम नाही सारखेच झालेले आहेत. तर त्यांच्याकडे आमदार साहेबांनी लक्ष द्यावं हीच त्यांच्याकडे विनंती. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच चांगले आहेत. गेल्या 5 वर्षापासून सतत भाजपाचे आमदार राजेशजी पाडवी साहेब आहेत, जे सुशिक्षित असून जबाबदारीपूर्वक कामं ते करत असतात. गेल्या काही वर्षापासून सतत आवाज उठत होता की इथं रोजगार नाही, स्थलांतर होतं. पण याच्या पलीकडे जाऊन साहेबांनी असं केलं की इथं वेगवेगळ्या कंपन्यांचे रोजगार मेळावे घेऊन आणि त्यामार्फत तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्याचे परिणाम असे की जनजाती समाजाचा जो काही आमचा तरुण इथं सतत बेरोजगार राहत होता आणि फक्त आवाज उठवण्याचं काम करत होता, त्याला रोजगार देण्याचं काम हे एकमेव आमच्या राजेशदादा पाडवी साहेबांनी केलेलं आहे. पुन्हा एकदा निवडून येतील असं वाटतं का? नक्कीच राजेशदादाजी पाडवी साहेब हे निवडून येतील, कारण की विधानसभेमध्ये ज्या कार्याने काम घेऊन ते फिरत असतात, साधारण कार्यकर्त्याच्या घरी छोटासा कार्यक्रम असो किंवा मोठा कार्यक्रम असो, त्यात राजेशदादा पाडवी जात असतात. जनतेचे येणारे प्रश्न सोडवण्यासाठी राजेशदादा वेळ बघत नसून अर्ध्या रात्री सुद्धा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः ते ग्राउंड लेवलला जाऊन नेहमी प्रयत्न करत असतात आणि ते प्रश्न सोडवतात. काँग्रेसचे वजन वाढलंय, उमेदवार निवडून येईल काँग्रेस? वजनच वाढलंय, काम कुठं वाढलंय त्यांचं? ज्या पद्धतीने त्यांनी काम करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं नाहीये. त्याचेच परिणाम असे की गेल्या 10 वर्षापासून इथं भाजपाचा आमदार निवडून येतोय आणि तो सतत काम सुद्धा करतोय. भाजपाचा आमदार इथं राहील. तर आपण बघितलं नक्कीच शहादा तळोदा हा मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी जे स्थलांतराचे प्रश्न असतील किंवा इतर सामाजिक प्रश्न असतील, शेतकऱ्यांसंदर्भातील प्रश्न असतील, या ठिकाणी नागरिकांची सगळ्या समस्या आज जाणून घेतल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.